जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, प्रति बघू शकता मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई महोदय, राज्यातील स्पर्धा परीक्षेकरिता बसणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवण्याबाबतचे निवेदन सोबत जोडले आहे। पुढे बघा, हे जे निवेदन आहे हे प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी लिहिलेलं आहे। पुढे बघा, सदर निवेदनामध्ये सामान्य प्रश्न विभागाचे शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि पर्यंत देण्यात आलेली मुदत वाढ विशेष बाब म्हणून दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवण्याची सांगितलेलं आहे। ठीक आहे, पर्यंत वाढवण्याबाबत निवेदनामध्ये विनंती केली आहे, तरी सदर मागणीचा विचार व्हावा ही विनंती। तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांनी तयारी ही सुरू ठेवा, कारण की विद्यार्थी मित्रांनो लवकरच जाहिरात ही प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहे आणि जाहिरात जर प्रसिद्ध झाली तर तुम्हाला जवळपास कोणतेही ग्राउंड आपल्याला चांगल्या प्रकारे काढायचा आहे। 40+ किंवा 45च्या आसपास जर न्यायचा आहे तर जवळपास आपल्याला 3 महिन्याची कंटिन्यू सातत्यपूर्ण प्रॅक्टिस पाहिजे। ते अभ्यास असो किंवा मग विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड असो। खास करून महाराष्ट्र पोलीसमध्ये जे सिलेक्ट होणारे चान्सेस असतात ते विद्यार्थी मित्रांनो 43+ या रेंजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, खास करून पुरुष उमेदवार हे सिलेक्ट होत असतात। महिला उमेदवारांना जरी 34, 36 किंवा तुमची लेखी जर चांगली असली 32 जरी असेल तर तुम्ही सिलेक्ट होण्याचे चान्सेस असतात। पण जे पुरुष उमेदवार आहे सर्वसाधारणमध्ये खास करून त्यांनी हा टार्गेट ठेवा की आपलं 43+ कसं ग्राउंड होईल, आणि 43+ ग्राउंड झालं की आपलं जवळपास 90 जरी लेखी निघाली, 90-92, तरी तुमचं मेरिट लिस्टमध्ये तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल तर तुमचं नाव येणार म्हणजे येणार। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत, धन्यवाद।